हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आम्ही परत एकदा न्यू ब्लॉग चालू करत आहे. बघा, आंघोळ वगैरे करून फ्रेश ते होऊन बघतो काय मम्मी स्वयंपाक बनवत होती, पप्पा पण बोलत बसले होते. तर बघा मम्मी स्वयंपाक करत होती, जेवण करून जावं कामावर म्हणून बसवलं होतं बघा पप्पाला आणि मला. मग काय ते मम्मी जेवण स्वयंपाक करत होती म्हणून निवांत बसलो थोडं उशीर. नंतर ना मोबाईल रील्स बघितलं, बाहेर येऊन थोडं उशीर तेवढ्यात जेवण तयार झालं. मग काय पद्धतशीर जेवण वगैरे करून आलो बघा डायरेक्ट कामावरती येऊन क्लूप वगैरे ओढून घेतलो आणि चाललो बघा आत. काय काम नव्हतं म्हणून तेवढं सोनूभाऊचा कॉल आला, जरा ट्रॅक्टर आणून दे. सोनूभाऊनं ट्रॅक्टर आणून दे म्हणला होता, दुसऱ्या ठिकाणी लावला होता. मग काय तिथं ट्रॅक्टर जवळ गेलो आणि त्याचं नांगर आणि डोजर काढून घेतलं, काढून तिथंच बाजूला ठेवून आणि निघालो ट्रॅक्टर घेऊन. बघा ऋतिक भाऊ मी मामाच्या शेताकडे होता म्हणून सांगितलं होतं. मग काय तिकडे चाललो बघा ऋतिक भाऊ मी ट्रॅक्टर घेऊन. त्याने गाडीवर येत होता, ऋतिक भाऊ मी ट्रॅक्टर घेऊन निघालो बघा. आलो बघा कारकंड रोड जवळ. मग काय तिथं तेवढ्यात मामाच्या शेतामध्ये येऊन सोनूभाऊ जवळ ट्रॅक्टर लावून निघालो बघा. परत चला रे म्हणलं. तेवढं सुनील भाऊ आला बघा. सुनील भाऊ सोबत थोडं गप्पा मारत बसलो. जर वेळेस आपल्या ब्लॉगमध्ये केसाला हात फिरवतोय बघा, आणि दुसरं कामच नव्हतं याला बघा. मशीन चालू होते बघा इथंच. तेवढं सोनूभाऊला म्हणलो जातो म्हणून, ऋतिक भाऊला पण चल म्हणलो कामावर जायचं म्हणून चाललो. ऋतिक भाऊ पण घेऊन परत ऋतिक भाऊ मी चाललो की घराजवळ गेल्यावर पण तिथं पण थोडं काम होतं. विहिरीजवळ ते मोटर सोडायचं होतं, कारण आमचं मोटरला काहीतरी झालं होतं. पप्पा आणि मी आणि ऋतिक भाऊ आलो बघा विहिरीजवळ. बघा आमचं विहीर. पप्पा खाली उतरले बघा लवकरच, कारण त्यांनी काय आज सुट्टी केली होती. काम मी कामावर होतो, ऋतिक भाऊ काय काम होतं म्हणून पुढे तर स्टार्टर जवळ येऊन मोटरमधलं फ्यूज वगैरे सगळं काढून घेतलं बघा. मोटर पक्षी खाली उतरायचं आहे म्हणून. मग काय ऋतिक भाऊ मी पण चाललो बघा विहिरीमध्ये खाली उतरण्यासाठी. मग काय उतरलो बघा दोघंजण खाली विहिरीमध्ये चाललो होतो आम्ही पण दोघंजण. परत नंतर थोड्या वेळानं वर आलो. खाली गेल्यावर व्हिडिओ करायचं वेळच नाही भेटलं. वरती येऊन दोरी वगैरे बांधून घेतलो आणि मोटरला वर काढून घेतलं बघा. ऋतिक भाऊचं एक वेगळंच चालू होतं. काय कुठलं डिप्रेशनमध्ये होतं काय की ऋतिक भाऊ. मग काय कामावरती येऊन थोडं उशीर निवांत बसलो. तेवढं संध्याकाळी चाललो बघा गावात. हे ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो सबस्क्राईब करा. भेटू असल्यास नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा.